नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ही गोष्ट आहे दोन मित्रांची, हॅरी आणि बिल. लहानपणापासूनच मित्र होते. ते शाळेत, कॉलेजमध्ये बरोबर होते आणि लष्करातही एकत्रच भरती झाली. युद्ध सुरू झाले आणि ते एकाच तुकडीतून लढाई करत होते. एका रात्री ते दबा धरून बसले होते. दोन बाजूनी बंदुकीच्या गोळ्यांचा मारा होत होता. तशातच अंधारातून आवाज आला, "हॅरी, कृपा करून ये आणि मला मदत कर." बिलच्या मदतीला जाण्याची परवानगी मागितली. कॅप्टन म्हणाला, "मी तुला परवानगी देऊ शकत नाही. माझ्याकडे आधीच माणसं कमी आहेत. आणखीन एक माणूस गमावला तर मला परवडणार नाही आणि शिवाय बिलच्या आवाजावरून तो जगेलच असं वाटत नाही." हॅरी गप्प बसला. परत आवाज आला, "हॅरी, कृपा करून ये आणि मला मदत कर." कॅप्टनने आधीच परवानगी नाकारल्यामुळे हॅरी गप्प बसला. पुन्हा पुन्हा आवाज येऊ लागला आणि हॅरीला अधिक थांबवेना. तो कॅप्टनला म्हणाला, "कॅप्टन, हा माझा लहानपणीचा दोस्त आहे. मला त्याच्या मदतीला गेलंच पाहिजे." कॅप्टनने नाखुशीनेच त्याला जाण्याची परवानगी दिली आणि हॅरी अंधारात रांगत गेला आणि त्याने बिलला खंदकात ओढून आणलं. कॅप्टननं पाहिलं बिल मेला होता. ते पाहून कॅप्टनला राग आला आणि तो ओरडला, "मी सांगितलं होतं ना तुला, तो जगणार नाही म्हणून. तो मेलाय. तू सुद्धा मेला असतास आणि माझा एक माणूस कमी झाला असता. तुझं हे वागणं चुकीचं होतं." हॅरीने उत्तर दिलं, "कॅप्टन, मी योग्य तेच केलंय. मी बिल जवळ पोहोचलो तेव्हा तो जिवंत होता आणि त्याचे शेवटचे शब्द होते, 'हॅरी, मला खात्री होती तू येशील.'" यातून आपण काय शिकलो? तर चांगले संबंध जुळून यायला वेळ लागतो, पण एकदा ते जुळले की ते जोपासावे लागतात. आपल्याला नेहमीच असं सांगितलं जातं, "तुमची स्वप्न साकार करा," परंतु दुसऱ्याचा बळी घेऊन आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात आणू शकत नाही. असं वागणारी माणसं तत्त्वहीन असतात. आपण आपले कुटुंब, मित्र आणि आपली जिव्हाळ्याची माणसं आपल्यावर अवलंबून असणाऱ्या अशा सर्वांसाठी व्यक्तिगत पातळीवर स्वार्थ त्याग केला पाहिजे.